श्रावणामध्ये आवर्जून करावी कांदा लसूण विरहित पाटवडी रस्सा. पाहताच मस्त चुरून खावीशी वाटणारी, चमचमीत, झणझणीत आणि याचबरोबर खातच राहावीशी वाटणारी ही पाटवडी कशी बनवायची किंवा याला पातोड्या म्हटल्या जातात, थापी वडी म्हटलं जातं. प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या नावांनी याची ओळख आहे. श्रावण आहे यामुळे श्रावण विशेष कांदा लसूण विरहित आजची ही रेसिपी असणार आहे. पण कांदा लसूण तुम्हाला जर वापरायचा असेल तर तो कधी आणि कुठे वापरायचा हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगितलंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. फक्त रेसिपी नाही तर खूप साऱ्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील आणि याचबरोबर ही रेसिपी अतिशय सोपी करून मी तुमच्या समोर मांडली आहे. सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण पाटवडी बनवायला घेऊयात आणि मग आपण पाटवडीसाठी लागणारं कांदा लसूण विरहित वाटण तयार करून मस्त असा रस्सा बनवू. तर पाटवडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पॅन मध्ये तेल घालायचंय. आता बऱ्याचदा काय होतं की पाटवडी बनवत असताना बरीचशी खरवड कढईला तशीच चिकटून राहते. तर यासाठी काय करायचं, एक तर तुम्ही नॉनस्टिकचं भांडं वापरू शकता किंवा मग माझ्या पद्धतीने असं हाड निवडायचं भांडं तुम्ही घेतलं तर खरवड खूप कमी याला लागते आणि आपले पदार्थ अजिबात वायाला जात नाही. तर पळीभर तेल मी इथं पॅन मध्ये घातलंय. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचंय पाव चमचा हिंग. आता जर तुम्हाला कांदा यामध्ये वापरायचा असेल ना तर पाटवडी बनवताना सुद्धा यामध्ये कांदा घातला जातो आणि आलं लसणाची पेस्ट घातली जाते. तर याच वेळेस तुम्ही इथं आलं लसणाची पेस्ट आणि थोडासा कांदा अगदी बारीक असा चिरून घालायचा. साधारण एक छोट्या आकाराचा अर्धा कांदा तुम्ही इथे बारीक चिरून घालू शकता. इथे मी अर्धा चमचा आल्याची पेस्ट घातली, चांगली ती परतून घेऊयात. इथे फोडणी चांगली खमंग बसली की यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत. हवं असेल तर यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम लो करू शकता किंवा मग बंद केली तरी चालेल, कारण पावडर मसाले लगेचच जळले जातात. इथे मी घातलेला आहे पाव चमचा हळद, एक चमचाभर लाल मिरची पावडर आणि याचबरोबर अर्धा चमचा मी धने पावडर घातली. कुठलाही घरातला रेग्युलर तुमचा साठवणीतला जो मसाला असेल तो इथे घालायचा आहे. इथे मी एक चमचा काळा मसाला घातला. थोडीशी कोथिंबीर घालून हलकंसं परतून घ्यायचं काही सेकंदासाठी. आता इथे मी गॅसची फ्लेम लो केली. लो फ्लेम वरतीच आपल्याला यामध्ये बेसन घालायचंय. मेजरिंग कपाच्या अंदाजानुसार बरोबर 1.5 कप भरून इथे मी बेसन घेतलंय. बेसन चाळून घ्यायचं. आता या मसाल्यांसोबतच इथे मी बेसन सुद्धा भाजून घेते. तर बेसन भाजल्यामुळे याचा खमंगपणा आणखीन जास्त वाढतो आणि पाटवडी नुसतीच खायला सुद्धा खूप खमंग लागते आणि यामुळेच याची शेल्फ लाईफ सुद्धा वाढते. अगदी 2 ते 3 दिवस फ्रीज शिवाय सुद्धा ही टिकली जाते. खूप नाही, फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी मंद आचेवरती बेसन इथं मी भाजून घेतलं. साधारण हलकासा सुवास यामधून यायला हवा. यामध्येच आपण चवीपुरतं मीठ घालून हे सुद्धा मिसळून घेऊयात. आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची. तर सगळं साहित्य चांगलं परतून झालंय. यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर जितकं आपण बेसन घेतलेलं आहे तितकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. सगळं पाणी एकदम घालायचं म्हणजे जास्त गुठळ्या होणार नाहीत आणि अगदी व्यवस्थित बाइंडिंग याचं येईल. पाणी घातल्यानंतर लगेचच हे मिक्स करून घ्यायचंय. सतत ढवळत राहा म्हणजे मग व्यवस्थित असं मिक्स सुद्धा होईल आणि गुठळ्या अजिबात होणार नाहीत. आता बरेच जण फोडणीमध्ये पाणी घालून मग वरून बेसन घालतात. तर तसं जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही तसं सुद्धा करून घेऊ शकता. बेसन आधी भाजून घ्यायचं आणि यानंतर तुम्ही त्या पद्धतीने कृती करू शकता. तर हे बघा, मंद आचेवरती तुम्हाला वेळ मिळतो. पटकन असं बेसन घट्ट होत नाही, कारण आपण रूम टेम्परेचरचं पाणी वापरलेलं आहे. हे थोडंसं गरम व्हायला वेळ लागतो. जसं जसं तुम्ही मिक्स करत जाल यामधल्या गुठळ्या मोडल्या जातात आणि चांगला घट्ट असा डो तयार होतो. वडी बनवण्यासाठी पटकन असा गोळा सुद्धा तयार होतो. साधारण एक 3-4 मिनिटांमध्येच असं हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं. यामध्ये तुम्ही बघा अजिबात इथे गुठळ्या राहिलेल्या नाहीत. आपण हार्ड एनोडाईजचा तवा वापरला होता, पॅन वापरला होता, त्यामुळे काय झालं, अजिबात याची खरवड सुद्धा जास्त अशी साईडला चिकटलेली नाही. असा घट्ट गोळा झाल्यानंतर सुद्धा साधारण 1 मिनिट भरासाठी आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचंय. कारण जर वडी कच्ची राहिली तर मग ती चवीला चांगली लागत नाही आणि मग रश्श्यामध्ये सुद्धा तितकीशी चव देत नाही. तर आणखीन 1 मिनिट भरासाठी मी इथे चांगलं मिश्रण परतून घेतलंय. तुम्ही इथे बघू शकता घट्टसर असा गोळा झालेला आहे आणि हे वडी थापण्यासाठी अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालंय. तर इकडे मी काय केलंय, पोळपाटाला आधीच मी तेल लावून घेतलं. यावरतीच आपण वड्या थापून घेणार आहोत. पोळपाटावरती वड्या थापणं अतिशय सोपं जातं, पण हवं असेल तर तुम्ही या वड्या ताटावरती सुद्धा थापून घेऊ शकता. तर पॅनला थोडीशी खरवड राहिली होती, ती आपोआप अशी सुटली जाते. आता हे पहा,
इथे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलकंसं हे मिश्रण दाबून घेते, कारण थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित अशी थापली जाते. पण हवं असेल तर तुम्ही पोळपाट लाटण्याने सुद्धा हे थोडंसं लाटून घेऊ शकता. लाटण्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे अगदी व्यवस्थित होतं. किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही एखादी चपटी अशी खालून फ्लॅट असणारी वाटी घेऊ शकता. त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने चांगली ही थापून घ्यायची. अतिशय सोपी पद्धत म्हणजे आपला हाताने सुद्धा तुम्ही अगदी परफेक्ट अशी थापून घेऊ शकता. तर ही वडी मी हातानेच अगदी व्यवस्थित अशी थापून घेणार आहे. तर हे बघा पोळपाटभर मस्त एकसारखी अशी वडी मी हातानेच थापून घेतलेली आहे. आता यावरती आवडत असेल तर खसखस थोडीशी घालून घ्यायची. यावरूनच अगदी थोडेसे मी तीळ सुद्धा घातले आणि भरपूर यावरती कोथिंबीर सुद्धा घालायची. आता आवडत असेल तर ओल्या नारळाचा खीस तुम्ही इथे घालू शकता किंवा माझ्याप्रमाणे इथे सुक्या खोबऱ्याचा खीस सुद्धा अतिशय भन्नाट लागतो. आता या वडीवरचं सगळं साहित्य असं हलकसं दाबून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं. नाहीतर वड्या कट केल्यानंतर हे लगेचच वेगळं होतं. यामुळे आधीच थोडंसं सेट करून घ्यायचं. आता मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला लगेचच वड्या कट करून घ्यायच्यात. तर इथे सगळ्या वड्या मी अशा काढून घेतलेल्या आहेत. कापणीच्या आकारामध्ये मी कट केल्या. अशाच या छान दिसतात, पण तुम्हाला आवडत असेल तर चौकोनी तुम्ही कट करून घेऊ शकता. वड्या तर तयार झाल्या. या वड्या तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता आणि ऐन वेळेस फक्त आपल्याला रस्सा बनवायचा आहे. जो काही वेळ लागतो तो या वड्या बनवण्यासाठी लागतो. रस्सा बनवण्यासाठी फारसा असा वेळ लागत नाही. आता हे पहा, जी खरवड होती ती सगळी मी काढून घेतली. सोबतच ज्या कडा होत्या त्यातल्या सुद्धा वड्यांचं जे मिश्रण आहे ते थोडंसं मी काढून ठेवलं. साधारण एक पाव वाटीभर. आता खमंग अशा वड्या तर आपण तयार करून ठेवल्या. आता पटकन रस्स्याची तयारी सुद्धा करून घेऊ. तर यासाठी आधी आपल्याला वाटण करायचंय. तर यासाठी इथे मी बरोबर 1 वाटी भरून सुकं खोबरं घेतलंय. सुकं खोबरंच घ्या म्हणजे तर्री खूप छान येते आणि चवीला सुद्धा हा रस्सा भन्नाट होतो. आता हे सुकं खोबरं आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचंय. इथे तेलाचा अजिबात वापर करू नका. खोबऱ्यामध्ये स्वतःचंच भरपूर तेल असतं. यामुळे वरून तेल घालायची अजिबात गरज पडत नाही. साधारण असं हलकसं गुलाबी होईपर्यंत खोबरं इथे मी भाजून घेतलंय. आता इतर साहित्य सुद्धा यासोबतच भाजून घेऊ. तर इथे मी 1 मोठा चमचा भरून तीळ घेतलेत. याचबरोबर अर्धा चमचा भरून खसखस सुद्धा घेतलीये. म्हणजे दाटसरपणा आणि चव सुद्धा खूप छान येईल. आता या खोबऱ्यासोबतच मंद आचेवरती हे दोनही साहित्य सुद्धा आपण परतून घेऊ. पाटवडी रस्सा बनवण्यासाठी इथे आपण कांद्याचा वापर नाही करत आहोत. पण जर तुम्हाला कांदा वापरायचा असेल ना, तर मग काय करायचं, हे कोरडं मिश्रण भाजून झालं की लगेचच यामध्ये थोड्याशा तेलामध्ये कांदा सुद्धा परतून घ्यायचा. साधारण मीडियम साईजचे 2 कांदे किंवा एखादा कांदा सुद्धा पुरेसा होतो. कांद्याने दाटसरपणा खूप छान येतो. पण आज ना आपण इथे दाटसरपणा येण्यासाठी एक छानशी ट्रिक वापरली आहे. ती आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. तर इथे खोबऱ्यासोबत इतर साहित्य सुद्धा चांगलं खरपूस भाजलं गेलंय. इथे गॅसची फ्लेम मी बंद केली. हे सगळं वाटण आपल्याला करून घ्यायचंय. सोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेऊ. आजची ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी अगारो इलायची, हार्ड एनोडाइजची भांडी वापरलेली आहेत. वापरलेली भांडी गॅस आणि ओव्हन कम्फर्टेबल आहेत. फ्राईंगसाठी, कुकिंगसाठी किंवा तुम्हाला जर काही फूड सर्व्ह करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ही भांडी वापरू शकता. 3 ची थिक प्लेट याची आहे. रोजच्या वापरासाठी, रोजच्या स्वयंपाकासाठी या भांड्यांचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता. जर तुम्हाला ही भांडी घ्यायची असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन चेक करा. इथे कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये चमचाभर आपल्याला जिरं घालायचंय. इथे मोहरीचा वापर करू नका. बरेच जण मोहरी सुद्धा वापरतात. आवडत असेल तर घाला, पण मी मात्र मोहरी यामध्ये घालणार नाही. जिरं घातलं, जिरं चांगलं फुललं गेलं. यामध्येच पाव चमचा हिंग घालायचं. याचबरोबर 2 तेजपत्ते सुद्धा मी इथे घातलेत. खड्या मसाल्यांचा इथे जास्त वापर केला जात नाही. याच सोबत आल्याची पेस्ट मी इथे घातली. इथे आलं लसणाची पेस्ट तुम्ही घालू शकता. मी इथे फक्त आलंच वापरलंय. याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं घालून सगळं साहित्य चांगलं परतून घ्यायचं. फोडणी परतून झाली. आपण इथे कांदा वापरला नाही, पण रश्श्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण थापी वडीचं थोडंसं मिश्रण ठेवलं होतं. यापैकी अर्ध मिश्रण मी इथं घेतलं आणि हे सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचंय. आता अर्धाच मिश्रण मी आत्ता घेतलंय, कारण दाटसरपणा येण्यासाठी हे चांगलं परतून आणि चांगलं एकजीव असं मिसळलं गेलं पाहिजे. यासाठीच मी इथं फक्त अर्ध वापरलं. सगळं जर तुम्ही इथे वापरलं असतं तर मात्र खूप जास्त दाटसर असा रस्सा झाला असता. एक अंदाजच सांगायचा झाला तर फक्त चमचाभर हे मिश्रण मी यामध्ये घातलंय. तर अशा पद्धतीने सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता यानंतर यामध्येच आपण तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण सुद्धा घालायचंय आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. तर साधारण मिनिटभरासाठी फक्त हे वाटण मी चांगलं परतून घेतलंय.
आता लगेचच आपण काही बेसिक कोरडे मसाले यामध्ये घालू. पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि याचबरोबर रेग्युलर आपला साठवणीचा मसाला इथे मी 2 चमचे घातला. आता हे सगळं साहित्य मी चांगलं या वाटणासोबत परतून घेणार आहे. जर मसाल्याचं प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त करायचं असेल, तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही हे नक्कीच करू शकता. हलकसं तेल सुटेपर्यंत इथे वाटण मी चांगलंच परतून घेतलंय. आता वाटण जितकं चांगलं तुम्ही परतून घ्याल, तितकीच चांगली रश्श्याला टेस्ट येते. यासाठी एक अर्धी वाटी भरून यामध्ये मी आणखीन पाणी घालणार आहे आणि पुन्हा हे वाटण मी चांगलं परतून घेणार आहे. पुन्हा इथे चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं. आता वड्यांचं उरलेलं जे मिश्रण आहे, त्याचे असे छोटे-छोटे मी तुकडे करून घेतलेत आणि हे सुद्धा आपण या रश्श्यामध्ये घालूयात. म्हणजे रस्सा अगदी पातळ वाटणार नाही. आधीमध्ये असे वड्यांचे तुकडे आले, की ते दिसायला सुद्धा चांगले दिसतात आणि खायला सुद्धा चांगले वाटतात. थोडंसं मिसळून घेतलं आणि आता यामध्ये कोमट मी इथं पाणी घातलेलं आहे. साधारण 3 ग्लास भरून मी इथं पाणी घातलेलं आहे. कारण आपण रस्सा थोडा वेळ तरी शिजवून घेणार आहोत. यामुळे थोडा रस्सा आटला जाईल, थोडासा दाटसर सुद्धा होईल. यामुळे पाण्याचा अंदाज मी थोडासा पातळच ठेवलाय. चवीपुरतं मीठ घालून रस्सा ढवळून घ्यायचा आणि 5-7 मिनिटांसाठी चांगला कढवून घ्यायचा. मंद आचेवरती 5-7 मिनिटांसाठी इथे रस्सा मी चांगला कढवून घेतलाय. आता गॅसची फ्लेम मी बंद केली. वरून थोडीशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा खीस इथे मी घातलाय. झणझणीत आणि चमचमीत कांदा लसूण विरहित पाटवडी रस्सा तयार झाला. आशा करते की कांदा लसूण विरहित श्रावण स्पेशल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.